तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आणि आजचा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे। आज न्यू इयरसाठी म्हटलं त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवांचं दर्शन करूया। पण मंदिरामध्ये इतकी गर्दी आहे, लांबच लांब लाईन लागलेली आहे। जवळपास 2-3 किलोमीटर लाईन आहे बाहेर, मंदिरात वेगळी आणि बाहेर मोठी लाईन लागलेली आहे। त्यामुळे आता आम्ही निघालो आहे ब्रह्मगिरीला, म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचं मंदिरचं खाली दर्शन नाही झालं म्हणून आम्ही आता वरती दर्शनाला चाललोय। वरती जायला गर्दी नाही, पूर्ण त्र्यंबकेश्वर खाली सगळे दर्शनाला लागलेले, सकाळपासूनच लाईन लागलेली आहे बहुतेक। तर आजचा असा ब्लॉग बनवण्याचा काही प्लॅन नव्हता, पण दर्शन न भेटल्यामुळे आम्ही आता वरती चाललोय। तर चला आज ब्रह्मगिरी पर्वत चढून वरती जाऊया आणि एक्सप्लोर करूया। अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे, हळूहळू वरती चाललोय। थोडा दम बी लागतोय, परंतु इथे पायऱ्या अशा डायरेक्ट एकावर एक जवळ पायऱ्या नाही, थोडा फ्लॅट पायऱ्या आहे, त्याच्यामुळे जास्त त्रास नाही होत काही। 8:45 वाजता आपण स्टार्ट केलं होतं ट्रेकिंगला, आता 9 वाजत आले। बघू किती वाजेपर्यंत वरती जातोय। लवकरात लवकर जाऊन लवकरात लवकर रिटर्न व्हायचंय। चला तर हे बघा मित्रांनो, इथून डायरेक्ट गंगाद्वारला शॉर्टकट आहे। तिकडून गंगाद्वार आहे आणि गंगाद्वारवरनं येताना डायरेक्ट या रोडने गंगाद्वारचं दर्शन करून डायरेक्ट या रोडने आपण पुन्हा ब्रह्मगिरीला जाऊ शकतो। गंगाद्वारचाही ब्लॉग आपल्याला चॅनलवरती आहे, त्याला जवळपास वर्ष झालं आणि आज वर्षानंतर बरोबर आपण ब्रह्मगिरीला चाललोय। आता आपण एक हाफ टप्पा म्हणजे निम्मा टप्पा पार केलेला आहे। इथून आता पूर्ण डोंगरामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागणार आहे। तर आता आपला निम्मा रस्ता पार झालेला आहे, निम्मा बाकी आहे। तर हे बघा, आता इथून पुढे अशा पायऱ्या आहे उंच, आणि पूर्ण तो असा डोंगरामधून रस्ता आहे आता आपल्याला वरती जाण्यासाठी। आणि इथून पुढे आता माकडांचा एरिया चालू होणार आहे। हे बघा, माकड दिसत असेल तुम्हाला। तर आता यांच्यापासून सावध राहून आपल्याला जावं लागणार आहे। तर हे बघा मित्रांनो, पाठीमागे तुम्हाला पूर्ण आपली त्र्यंबक नगरी दिसत असेल।
आपण आता काताळ कोरीव पायऱ्यांचा भाग सोडून वरती आलो आहे. म्हणजे महादेवांनी जिथे जटा आपटून गोदावरी नदीचा उगम केला होता त्या ठिकाणी जायचं आपण. जो काताळ कोरीव पायऱ्यांचा जेवढा रस्ता आहे तेवढा भाग आहे तेवढा त्रासदायक आहे, पण ठीक आहे, नॉर्मल आहे, काही नाही. हे बघा 89 हार्टबीट आहे, एवढं काही नाही, चालतं आहे. हे बघू शकता वरती आपल्याला वस्तू महाग का भेटतात त्याचं कारण. हे बघा आपण तर रिकामे आलो आहे, हे एवढं मोठं ओझं घेऊन आलं. हे बघा मित्रांनो, आता आपण वरती आले जमाय. आता हा एवढा पॅच सोडून आपल्याला वरती जायचं आहे आणि मग वरती जटा मंदिर आहे. आता आपण एकदम टॉपला आलेलो आहे, एकदम टॉप म्हणजे ज्या लेवलला मंदिर आहे त्या मंदिराच्या लेवलला आलेलो आपण. आणि आता इकडे बॅक साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण आपली नाशिक सिटी, इकडे त्र्यंबकेश्वर, आणि या साईडला आपला ब्रह्मगिरीची बॅक साईड आहे. आता मी तुम्हाला ब्रह्मगिरीची बॅक साईड दाखवतो. अजूनही थोडं धुकं दिसतं. आता हे बघा इथे बघू शकतो मी, इकडे एक मंदिर आहे आणि जे मेन मंदिर आहे ते तिथे जटा मंदिर आहे. आणि तो तिकडे तळेगावचा डॅम आहे छोटासा बॅक साईडला. तर आता आपल्याला थोडंसं खाली जावं लागणार आहे. आणि आता जवळपास 10:15 वाजले. 8:45 वाजता स्टार्ट केलं होतं. 8:45 म्हणजे जवळपास 1.5 तासामध्ये आपण वरती आलेलो आहे टॉपला. एकदम थोड्या प्रमाणात धुकं अजून पण दिसतंय. तर मित्रांनो, आपण तिकडे गोदावरीचं जे कुंड आहे तिकडचं दर्शन झालेलं आहे. आपलं जुनं मंदिर जे आहे ब्रह्मगिरीचं, तिथलं दर्शन केलेलं आहे आपण. आणि तिथेच चक्रधर स्वामींचं मंदिर सुद्धा आहे. तिथेच एक दिंडी पण आलेली, ते पण तुम्हाला दिसलेलं असेल. त्यांची मस्त गवळणी भजन वगैरे चालू होतं, त्यांचं मस्त पखवाद वगैरे होता. तर ते पण आपण बघितलं. आता आपण चाललोय जटा मंदिरला. तर चला, चार्जिंग खूप कमी आहे गोप्रोची, तर जास्त शूट नाही करत. जटा मंदिर दाखवतो आणि त्याच्यानंतर चार्जिंगला लावून आपण दुर्गभंडारला जाणार आहोत. ओके. तर मित्रांनो, आता आपण जटा मंदिरमध्ये दर्शन घेतलेलं आहे, जिथे महादेवांनी जटा आपटून गोदावरी नदीला आमंत्रण केलं होतं. म्हणजे गोदावरी नदीचा उगम केला होता. अशा ठिकाणी तिथे जटा आपटल्याच्या नंतर जे दगडावरती जे चिन्ह पडलेले किंवा कोरल्या गेलेले जटा आपटल्यानंतर ते सर्व तिथं दिसतं आहे. आणि महादेवांचे 2 गुडघे जिथे टेकवले गेले होते तिथे 2 खड्डे पडलेले, ते खड्डेसुद्धा दिसत आहे तिथे. आणि जटा आपटल्यांचे असं ते पूर्ण दिसतं तिथे. तर नक्की या, बघा. अजूनपर्यंत तुम्ही जर ब्रह्मगिरी आलेलं नसाल तर या नक्की. चला, आता थोडासा काहीतरी नाश्ता पाणी करूया, तोपर्यंत गोप्रोही चार्ज होईल आणि मग पुढे परत उतरण्याचा प्रवास चालू. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरून आलेलो आहे. उतरलेलंच आहे, थोडं बाकी आहे. आता आपल्याला दुर्गभंडारला पण जायचं होतं तिकडनंच, पण उशीर होईल, आपल्याला पुढे काम आहे. त्यामुळे मग आता आपण आज फक्त ब्रह्मगिरी करतो. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा दुर्गभंडारही करू. आजचा ब्लॉग फक्त ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेकिंगचा होता. अचानक भयानक झालेली ट्रेकिंग. मी आज तर सँडलवरतीच होतो. आपण ट्रेकिंगसाठी आलेलोच नव्हतं, दर्शनासाठी आलो होतो. पण दर्शनासाठी खूपच जास्त गर्दी असल्यामुळे आपण आलो ब्रह्मगिरीच्या ट्रेकिंगला. चला तर मित्रांनो, भेटूया आपण एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अजूनपर्यंत ब्रह्मगिरीला भेट दिली नसेल तर नक्की या, भेट द्या एकदा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.